आपल्या परीने आपल्या देशाचं छोटंसं काम करायचा प्रयत्न करताना आम्ही एक 20-25 वर्ष झाली कार्यकर्त्यांचा गट असा आहे की जो त्या वर्षी ठरवतो यावर्षी कशाचा तरी विशेष अभ्यास करायचा। सुट्टी म्हणजे काय, या सुट्टीमध्ये काहीतरी विशेष अभ्यास करू। सुमारे 25 वर्षांपूर्वीच्या एका सुट्टीत असं ठरवलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या लढाया झाल्या त्यांचा अभ्यास करू। पुणे हे डिफेन्सचं एक मोठं सेंटर आहे, एनडी आहे, संरक्षण क्षेत्राशी संबंधित खूप संस्थानं इथे आहेत। एअरफोर्सच्या सदर्न कमांडचं पुणे हे प्रमुख केंद्र आहे, खूप आहेत आणखी। ती आम्ही आधी पाहिलेली होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण अभ्यास करू। नुसत्याच पराक्रमाच्या, नुसत्याच तलवार, नुसत्याच दिशाव नाही, त्या युद्धशास्त्राच्या समजुतीसहित अभ्यास करू। त्यामुळे 1948 मध्ये झालेलं युद्ध, 62चं चीनचं युद्ध ज्याचा संदर्भ मागे येऊन गेला, 65 साली पुन्हा झालेलं युद्ध, 71चा बांगलादेश मुक्ती संग्राम याचा आम्ही अभ्यास केला। ज्या वर्षी अभ्यास केला त्यावेळेला अजून सियाचीन ग्लेशियरचा प्रश्न चालू झालेला नव्हता आणि अर्थातच कारगिलचं युद्धही झालेलं नव्हतं। पुढे 1999 मध्ये कारगिलची अघोषित लढाई झाली। त्यावेळेला माझं असं भाग्य आहे की मी तिथे गेलो, लढाईच्या काळात द्रास आणि कारगिल सेक्टरमध्ये होतो। अधिकृतरित्या लढाई संपल्यानंतर कुपवाडा सेक्टरमध्ये राहून दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई नेमकी कशी होते ही समजावून पण घेतली आणि अशा एका कारवाईमध्ये सहभागी होण्याचं भाग्य पण मला मिळालं। ज्या वेळेला आमचं शिबिर होतं अभ्यासाचं स्वातंत्र्यानंतर झालेल्या लढाया, त्या शिबिरामध्ये मार्गदर्शन करायला पुण्यामध्ये पोस्टिंगवर असलेला मेजर वर्मा नावाचा एक अधिकारी आम्हाला शिकवायला होता। शिकवायला म्हणजे सांगायला। अनेक सत्र असताना त्यातल्या एका सत्रात आधी त्यांनी लढाया कशा झाल्या, त्यातल्या महत्वाच्या कोणत्या, 65ची खेमकरणची लढाई पश्चिम आघाडीवरची, 71 सालातली शक्करगडची लढाई ती पण पश्चिम आघाडीवरची, त्यानंतर बांगलादेश मुक्तीचा नेमका संग्राम म्हणजे काय आणि कसा झाला, मुक्तीबाहिनी कशी बनली, त्यामागचं जागतिक राजकारण आणि लष्कराने घेतलेली धोरणे, हे सगळं समजावून सांगितलं आम्हाला। 71चा हा जो बांगलादेश मुक्ती संग्राम झाला त्यामध्ये भारताने पाकिस्तानवर सरळ मात केली। आधीची 48ची लढाई आहे ती बारामुल्ला सेक्टरच्या थोडं पलीकडे जाऊन थांबली, पंडितजींनी थांबवली म्हणून थांबली। 65ची लढाई मध्ये काश्मीर आपल्याला अवघड गेला, पण भारताच्या सुदैवाने लालबहादूर शास्त्रींच्या सारखी व्यक्ती पंतप्रधान होती। त्यांनी ज्या वेळेला एक आघाडी अवघड जाती असं पाहिलं त्यावेळेला सैन्याला आदेश दिला दुसरी आघाडी उघडा पंजाबमधून आणि पाकिस्तानमध्येच घुसा। तसं भारतीय सैन्य घुसलं, नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं, तशी पाकिस्तानची स्थिती झाली। लाहोरच्या कॅन्टोनमेंट पर्यंत भारताचं सैन्य पोहोचलं। पण वस्तुस्थिती ही आहे की 65ची लढाई हा अनिर्णित सामना आहे। हा युद्धशास्त्र किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण दोन्ही कुठल्याच अर्थाने निकाल लागलेला म्हणजे निश्चित भारताने जिंकलं असं नाहीये। भारत हारला नाही। अयूब खान असा ताडमाड उंच होता, जनरल अयूब खान, पाकिस्तानमधली लोकशाहीचा कचरा करून त्यांनी ताब्यात घेतला, मार्शल लॉ पुकारला आणि हुकुमशाह झाला। हे 1958 मध्ये त्याची घोषणा होती, हंस के लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान, अशी त्याची घोषणा होती। तुमच्याच नेत्यांनी आम्हाला देश फोडून सहजपणे देऊन टाकला पाकिस्तान, म्हणजे पूर्व पाकिस्तान सकट की जाऊ द्या देऊन टाकला, तो हंस के लिया। आता आमचे रणगाडे जे दणदणत निघतील ते दिल्लीपर्यंत जाऊन थांबतील अशा वल्गना अयूब खान करत होता। कारण अयूब खान हे आंतरराष्ट्रीय राजकारणात बोलायचा त्यावेळेला धोतीवाले क्या लढेंगे। लालबहादूर शास्त्री बुटके होते, पांढरशुभ्र धोतर कुर्ता आणि डोक्यावर टोपी घालून असायचे, गांधीजींच्या परंपरेतले होते, नेहरूंचे पट्ट्या शिष्य होते, हे काय लढणार आहे। त्यामुळे धोतीवाले भी लढ सकते हैं, धोतीवाले क्या लढेंगे। 65ची लढाई झाली। प्रथमच भारतीय सैन्याला प्रतिहल्ल्याचं सांगणारा पंतप्रधान निघाला की गप्प बसून ऐकून नाही घ्यायचं, काश्मीर फ्रंट अवघड जाते का, अवघड जात होती, दुसरी आघाडी उघडा आणि पाकिस्तानला छेचा।
मग जे भारतीय विमानं निघाली, नाविक दळ पण कराचीपर्यंत पोहोचलं आणि आर्मी इन्फंट्रीनी लाहोरच्या कॅन्टोन्मेंटपर्यंत पोहोचले. अमेरिका आणि रशिया मध्ये पडले, तडजोड करायला लावली. घेतलेली जिंकलेली शिखरं आपण परत केली, ती आमच्या देशाची उदार परंपराच आहे. पण ताश्कंदला जानेवारी 1966 मध्ये एकत्र बैठक, समिट, शिखर परिषद ठरली. भारताच्या वतीने शास्त्रीजी आणि पाकिस्तानच्या वतीने अयूब खान. अयूब खान ताश्कंदमध्ये आधी पोहोचलेला होता. शास्त्रीजी जेव्हा आले आणि अयूब खान आणि शास्त्रीजींची भेट ठरलेली होती, त्यावेळेला अयूब खान एका जिन्याच्या अशा वरच्या टोकाला उभा होता. शास्त्रीजींची कार आली. आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल आणि मॅनर्स असं सांगतात की अयूब खानने जिना उतरून शास्त्रीजींना स्वागताला यायला हवं होतं. पण हा ताडमाड 6 फुटापेक्षा जास्त उंच सॉलिड दणकट टिपिकल पंजाबी जो होता, हा जिन्याच्या वरच्या टोकाला तसाच उभा राहिला. मिलिटरीच्या युनिफॉर्ममध्ये होता. आपले बुटके शास्त्रीजी आपले उतरले, धोतर सावरत जिना चढून वर गेले. आंतरराष्ट्रीय मीडियाचं त्या लॉबीमध्ये लक्ष होतं आता काय होतं ते. शास्त्रीजी आणि अयूब खान यांचा शेकहँड झाला आणि शास्त्रीजी पहिलं वाक्य अयूब खानला बोलले, म्हणाले, अब तो आपको पता चला होगा कि धोती वाले भी लड़ सकते हैं. पण 65ची लढाई अनिर्णित आहे. निसंशयरित्या भारताने जिंकलेला सामना 71ची लढाई. बांगलादेश, पूर्व पाकिस्तान. आमच्यावर उर्दू भाषेची सक्ती नाही पाहिजे असं म्हणणारा, बंगाली भाषेबद्दल अभिमान असलेला, धर्मानी मुस्लिम, पण त्याला धर्मापेक्षा जास्त अभिमान भाषेचा. पश्चिम पाकिस्तानच्या राजकीय लॉबीज लादत होत्या पूर्व पाकिस्तानवर की नाही उर्दूच राष्ट्रभाषा. निवडणुका झाल्या. झालेल्या निवडणुकीत पाकिस्तानची जी संसद अस्तित्वात यायला लागली, त्यामध्ये मेजॉरिटी पूर्व पाकिस्तानमधला शेख मुजीब रहमान यांचा पक्ष अवामी लीग याला मिळायला लागली. याचा अर्थ लोकशाही संकेतानुसार आता पाकिस्तानचा पंतप्रधान झाला पाहिजे शेख मुजीब. पण पश्चिम पाकिस्तान मधल्या ज्या राजकीय लॉबीज होत्या लष्कराला धरून राहणाऱ्या, आणि पश्चिम पाकिस्तान मधला राजकीय पक्ष म्हणजे पाकिस्तान पीपल्स पार्टी चा त्यावेळचा नेता जुल्फिकार अली भुट्टो, याला मान्य नव्हतं. तो जनरल याह्या खानच्या मागे लागला. याह्या खाननी निवडणुका कॅन्सल केल्या, पाकिस्तानची सत्ता आपल्या हातात घेतली. जुल्फिकार अली भुट्टो त्याचा सत्ता चालवण्यातला उजवा हात बनला. हे सगळं पाहून 25 मार्च 1971 शेख मुजीब रहमान यांनी स्वतंत्र बांगलादेशच जाहीर केला. भारताने त्याला पाठिंबा दिला. पाकिस्तानचं सैन्य बांगलादेशमध्ये घुसलं आणि 20व्या शतकात फक्त हिटलरची तुलना होऊ शकेल इतका क्रूर नरसंहार हा पाकिस्तानच्या सेनेनी त्यावेळेला जे म्हणत होते की हा पाकिस्तानच आहे, त्या पूर्व बंगाल ईस्ट पाकिस्तानच्या जनतेवर केले. पुरुषांच्या सरसकट कत्तली, तोंडानी सभ्यपणाने सांगायला शरम वाटावी इतके सुद्धा भयानक अत्याचार पाकिस्तानी सैन्याने केले. 1 कोटी बांगलादेशमधले निर्वासित भारतात आले. अजूनपर्यंत आपण त्यांना पोचतो, त्यातल्या बहुसंख्य जणांना अजूनपर्यंत आपण त्यांना पोचतो. पण पंतप्रधान इंदिराजींनी त्यावेळच्या लष्कराच्या 3ही प्रमुखांना मार्चमध्येच सूचना दिली होती की आपल्याला हा प्रश्न लष्करी पद्धतीने सोडवायचा आहे, तयारी करा. 3 डिसेंबर 1971 पश्चिम सीमेवर भारताच्या हवाई हद्दीचा भंग करून पाकिस्तानच्या विमानांनी येऊन अमृतसर आणि अंबाला इथे बॉम्बिंग केलं आणि त्या दिवशी युद्ध जाहीर झालं. 13 दिवसात भारतीय लष्कराने बांगलादेश स्वतंत्र केला. 13 दिवस 20व्या शतकातली ही सर्वात गतिमान लष्करी कारवाई आहे आणि जगभरच्या युद्धांमध्ये हे फास्टेस्ट विजय, सगळ्यात वेगवान विजय. आजही त्याचा जगभर, नुसतं भारत नाही जगभर, या बांगलादेश कॅम्पेनचा अभ्यास होतो की हे अद्भुत आश्चर्य भारतीय लष्कराने 13 दिवसात कसं काय साध्य केलं. पण केलं. त्यामागे आंतरराष्ट्रीय राजकारण होतं, नेतृत्व होतं, लष्कराचा निश्चय होता. अत्याधुनिक असलेलं भारतीय लष्कर एकदा त्याला एरवी जे हात मागे बांधून आमचं राजकीय नेतृत्व लढायला सांगतं ते त्यांचे हात सोडले आणि त्यांना सांगितलं जिंका. 13 दिवस. बांगलादेश हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय अवघड भाग आहे जिंकायला, कारण तो गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश येतो. उत्तरेला चितगावच्या डोंगराळ भाग आहे, बाकी सगळा पाणथळ आणि दलदल किंवा पार करायला अवघड असलेल्या नद्या. त्या नद्यांची पण नावं सुंदर सुंदर आहेत, ती म्हणजे पद्मा, मेघना
आणि बांगलादेश, पश्चिम पाकिस्तान इतका धर्मांधन असल्यामुळे संस्कृत आणि हिंदू वाटणाऱ्या नावांची बदल केलेला नव्हता. पूर्व पाकिस्तानमध्ये सुद्धा हा बदल केलेला नव्हता. त्या नद्या पार करत ढाक्यामध्ये पाकिस्तानचे जे मुख्य सैन्य होतं त्याला वेढायचा आणि त्याला शरण आणायला लावायचं. 13 दिवसात भारतीय लष्कराने हे केलं. 16 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानच्या सैन्याचा पूर्व पाकिस्तान मधला जो कमांडिंग ऑफिसर इन चार्ज CNC लेफ्टनंट जनरल नियाझी यांनी शरणागतीच्या करारावर सही केली. भारताने 92,000 पाकिस्तानी फौज कैद केली आणि डिसेंबर 1971 पासून पुढे जुलैमध्ये सिमला करार झाला त्यावेळपर्यंत हे 92,000 पाकिस्तानी सैनिक भारताच्या तुरुंगात होते. त्यांची भारत देखभाल एकदम उत्तम करत होता. त्यांना खायला प्यायला उत्तम मिळेल, दूध दुभतं नीट मिळेल, नंतर पोराबाळांची तुमच्या भेट होईल, तुम्ही काय काळजी करू नका. भारताच्या तुरुंगात त्यांचा टॉर्चर नाही, त्यांच्यावर अत्याचार नाही, त्यांना लावलेले चाप नाही, मारलेले फटके नाहीत, उचकटलेली नखं नाही, सोललेली कातडी नाही. हे सगळं भारतीय सैनिकांचं पाकिस्तानच्या तुरुंगात होतं. आणि अभ्यास करत असताना मेजर वर्मा आम्हाला हे सगळं सांगत असताना जेव्हा हे ऐकत होतो त्यावेळेला आज चिडलो आम्ही आणि तो राग प्रश्न विचारायला मेजर वर्मावर काढला. हे काय बकवास धोरण आहे हे? पाकिस्तानचं लष्कर 92,000 आम्ही सुरक्षित सांभाळायचं. सिमला करार झाला, 7 महिने लष्कर सांभाळलं. त्यानंतर 92,000 जणांना सुरक्षित नेऊन पुन्हा पाकिस्तानमध्ये सोडायचं. रस्त्याने सोडायचं असेल तर पंजाबमधली बाघा बॉर्डर आणि रेल्वेने सोडायचं असेल त्या बाघापासून थोड्या किलोमीटर अंतरावर अतारी नावाचं भारतातलं रेल्वेचं शेवटचं स्टेशन येतं. तिथून पुढे आहे तो भारतच, पण आमच्याच पूर्वजांच्या पराक्रमाने आता आमच्या नाकावर टिचून वर्षाला 57,000 कोटी रुपये खर्च करायला लावेल असं राष्ट्र तिथं निर्माण करून ठेवलं आम्ही. ती सीमा, ती अत्तारीपाशी रेल्वे. त्यामुळे सिमला करारानंतर त्यांना नेऊन सोडायचं आणि भारताने त्यांना नेऊन सोडलं. बंदोबस्त नीट केला, काळजी घेतली आणि नंतर नेऊन सोडायचं. चिडलो आणि मेजर वर्मानं विचारलं हे बकवास आहे, ह्या काय चाललेलं आहे की सुरक्षित 7 महिने ठेवा, त्यांना नेऊन सोडा, काही शिक्षा नाही, काही नाही, उलट बंदोबस्त आपण नीट केला. मेजर वर्मांनी आम्हाला युद्धातलं एक शास्त्र फार छान समजावून सांगितलं. माणसं नुसती शस्त्रास्त्रांनी लढत नाहीत. बंदुकी, दारुगोळा, सेबर जेट्स हे 65 सालातली स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी असलेलं विमान, नंतर फॅन्टम जेट्स, मिग, मिराज, हॉविट्झर, 155 mm, बोफोर्स. माणसं साधनांनी लढत नाहीत, माणसं इथून आणि इथून लढतात. हृदय आणि मेंदू, विल टू फाईट. आणि जिंकायचं म्हणजे काय करायचं असतं? 2 गोष्टी. शत्रूची डिस्ट्रॉय द कॅपॅसिटी टू फाईट आणि डिस्ट्रॉय द विल टू फाईट. शत्रूची युद्ध करण्याची क्षमता खलास करा. क्षमता खलास करा म्हणजे त्याला लष्करी पराभव करा, लढायला उभे राहतील त्यांना मारा, शस्त्र टाकतील त्यांना कैद करा. असं इंटरनॅशनल प्रोटोकॉल आहे, त्याचं नाव जिनिव्हा कन्व्हेन्शन. लढताना सुद्धा जर शस्त्र टाकलं आणि हात वर केले तर त्याच्यावर गोळी चालवायची नाही, त्याला पकडायचं. आणि जिनिव्हा कन्व्हेन्शन POW म्हणजे प्रिझनर्स ऑफ वॉर ला कसं सांभाळलं पाहिजे याचे नियम सांगतं. भारत ते पाळतो. पण डिस्ट्रॉय द कॅपॅसिटी टू फाईट, लढण्याची कॅपॅसिटी संपवा म्हणजे दारुगोळा उद्ध्वस्त करा, त्यांची ठाणी ताब्यात घ्या, त्यांची बंकर उद्ध्वस्त करा वगैरे. पण डिस्ट्रॉय द विल टू फाईट, लढण्याची विल ती संपली तर हातात शस्त्र घेऊन करायचं काय? हातात आहे गन पण ट्रिगरवर बोट आहे, ते बोट दाबता नाही येत, ती खलास करा. मग ज्या वेळेला आपण पाकिस्तानी जवानांना कैद करतो आणि त्यांचा बंदोबस्त नीट करतो आणि त्यांना नेऊन सोडतो, पुढच्या लढाईमध्ये त्यांना माहिती असतं की जरा हरायला लागलो, हरतो तसं दिसलं तर फार लढत बसू नका, शस्त्र टाकून मोकळे व्हा. हे आपल्याला तुरुंगात ठेवणार आहेत, नीट बंदोबस्त आपला करणार आहेत, आपल्या पोराबाळांचीही काय काळजी प्रॉब्लेम नाही आपल्याला, आणि ते झालं की आपल्याला पुन्हा नेऊन सोडणार आहेत. मानसिक परिणाम आहे. आणि कल्पना करा की भारतीय सैन्याने सर्व बाजूंनी वेढलंय समजा पाकिस्तानी जवानांना आणि शेवटचा इशारा त्यांना दिला जातो की बऱ्या बोलांनी शस्त्र टाका नाहीतर तुम्ही सगळे मरणार आहात. पाकिस्तानी सैनिक शस्त्र टाकून मोकळा होतो. पण याच्या बरोबर उलटी परिस्थिती लक्षात घ्या. भारतीय जवान काहीतरी कारणामुळे असे सापडलेत, सगळ्या बाजूंनी पाकिस्ताननी घेरलंय, त्यांना माहिती आहे की असं नाही तर तसं मरायचंच आहे. शस्त्र जर टाकलं खाली आणि पकडलो गेलो तर आपले हाल कुत्र पण खाणार नाही, इतके भीषण अत्याचार आपल्यावर होणार आहेत.
त्यापेक्षा मरायचं असेल तर मरता मरता 10 जणांना घेऊन मरू. म्हणून भारतीय सैनिक शेवटच्या क्षणापर्यंत बंदुकीची नुसती शेवटची गोळी नाही, बॅयोनेटनी लढतो, पण तो शरण जात नाही, शस्त्र टाकत नाही. आणि त्यामुळे एरवी अशक्य वाटलेले विजय भारतीय जवानांनी मिळवून दाखवले. त्यामुळे आपण पाकिस्तानला हरवलं, पाकिस्तान तुटला, 92,000 जणांना सांभाळलं आणि त्यांना नेऊन सोडलं. जिनिव्हा कन्व्हेन्शन असं पण म्हणतं की समान पातळीच्या सैनिकाची देखभाल तुरुंगामध्ये समान पातळीच्या सैनिकांनी करायची. त्यामुळे सैनिकाकडे लक्ष सैनिकांनी द्यायचं, कॅप्टनची देखभाल कॅप्टननी करायची. मेजर वर्मा 71च्या युद्धाच्या वेळी मेजर होते, त्यामुळे त्यांच्या देखभालीमध्ये पाकिस्तानी लष्करातला मेजर इक्बाल नावाचा अधिकारी होता. या मेजर इक्बालची त्यांनी 7 महिने देखभाल केली. सिमला करार झाला. सिमला करारात ठरलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या मधला प्रश्न आहे. तिसऱ्या देशाची लुडबुड आम्ही त्याच्यात ऐकून घेणार नाही. तो सिमला करार, त्याच्यावर सह्या झाल्या आणि ठरलं की आता नेऊन सोडायचं. तेव्हा मेजर इक्बालला बरोबर घेऊन आपले मेजर वर्मा अतारीच्या सीमेवर पोहोचले. मेजर इक्बालला त्यांनी सोडला. तो एक सेरिमनी असतो, अटेन्शन सॅल्यूट्स कसे असतात, फार छान असतो. ते लष्करी पद्धतीचं नृत्य आहे, जणू मार्शल बँडवर असलेलं लष्करी पद्धतीचं नृत्य आहे. ते सर्व झालं आणि एक शेवटचा, दोघांनाही हिंदी येतं, दोघांनाही उर्दू येतं. शेक हँड करून मेजर वर्मा मेजर इक्बालला म्हणाले, फिर मिलेंगे. हिंदी आणि उर्दूमध्ये निरोप घेण्याची पद्धत आहे, फिर मिलेंगे. बरं, अरे दोस्तीमध्ये तो शेक हँड करतोय तर त्याला फक्त म्हणणं अपेक्षित असतं, ओके फिर मिलेंगे असं म्हणून जा ना, बऱ्या बोलाने तुझ्या देशात नेऊन सोडतोय ना तुला. पण हा मेजर इक्बाल बदला, सूड, अपमान याच्या भावनेने पेटलेला, संतापलेला होता. त्याचा संताप संपलेला नव्हता. त्यामुळे मेजर वर्मांनी जेव्हा शेक हँड केला आणि फिर मिलेंगे म्हणाले, मेजर इक्बाल म्हणाला, मिलेंगे मैदान जंग में. की फिर मिलेंगे, तर अरे फिर मिलेंगे म्हणणार नाही, नाही, तो तिथंच सांगतोय की सोडणार नाहीये, लढणार आहोत पुन्हा. कुठे? मिलेंगे मैदान जंग में, लढाईच्या मैदानातच भेटू. अच्छा, हे आंतरराष्ट्रीय संबंधांचं रूपक आहे. भारताने म्हणायचं फिर मिलेंगे, हेनी म्हणायचं मिलेंगे मैदान जंग में. मेजर वर्मा म्हणाले फिर मिलेंगे. मेजर इक्बालने हात तसाच ठेवला, दाबला असेल आणि खुन्नस स्वर म्हणाला, मिलेंगे मैदान जंग में. डोळ्याची पापणी न लवता मेजर वर्मा हसून त्याला म्हणाले, तो बरखुरदार, उस वक्त भी हम आपको इसी तरह से विदा करेंगे. पण आम्ही शत्रूला हरवायचं आणि दरवेळेला शांततेचं बोलणं करून त्याला नेऊन सोडायचं. तो म्हणणार पुन्हा हल्ला करणारच आहे. आम्ही म्हणायचं बरखुरदार, उस वक्त भी हम आपको इसी तरह से विदा करेंगे. दरवेळेला ही संधी मिळेलच असं नाही. पहिली त्यांना ज्या वेळेला मिळते त्यावेळेला ते नाशच करणार आहेत. त्याचा अर्थ युद्ध करायचं तर जिंकण्यासाठीच करायचं युद्ध. ही भारताची ठसठसती जखम दूर झाली पाहिजे यासाठीच झालं पाहिजे. ठसठसती जखम आता 60 वर्ष होत आली त्याला. स्वातंत्र्य मिळताना गोऱ्या साहेबांनी पाचर मारून ठेवली भारताच्या एकात्मतेत. म्हणाले, मुळात तुम्ही राष्ट्र नाहीच आहात. आम्ही तुमच्याकडनं जसा देश ताब्यात घेतला तसा सोडणार आहोत. तुकड्या तुकड्यांनी घेतला, संस्थानांनी घेतला. कुठे एक राष्ट्र आहे भारत. त्यामुळे भारतातल्या 565हून जास्त संस्थानांना ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं की जा तुम्हाला जे करायचं ते करा. पाकिस्तानला सामील व्हा किंवा भारताला सामील व्हा किंवा तुमचा स्वतंत्र देश करा. तुमच्या माझ्या सुदैवानी सरदार पटेल तिथं बसलेले होते, ज्यांच्यापाशी बाष्कळ भोंगळ बकवास चालत नाही म्हणून. सरदार पटेलांनी भारताशी सामिलीकरणाचा करार तयार केला. त्यावेळेच्या भारताच्या लष्कर प्रमुखांना बोलवलं आणि ते देऊन सगळ्या संस्थानांमध्ये पाठवलं आणि सांगितलं, सगळ्यांना सांगा सह्या करा, गडबड नाही पाहिजे. सर्वजणांनी केल्या. 3 जणांचं ऑब्जेक्शन होतं. जुनागडचा राजा, हैदराबादचा निजाम आणि काश्मीरचा राजा. जुनागड आणि हैदराबादमध्ये लोकसंख्या बहुसंख्येने हिंदू होती आणि राजा मुसलमान होता. काश्मीरमध्ये बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम होती पण राजा हिंदू होता. जुनागडच्या राजाविरुद्ध लोकांनीच बंड केलं. तो घाबरला आणि पाकिस्तानमध्ये पळून गेला. हैदराबादच्या निजामाचं तसं नाही झालेलं. हैदराबादच्या निजामाशी
इतर सगळ्या संस्थानिकांशी झाला सामिलीकरणाचा करार. हैदराबादच्या निजामाशी जो झाला आणि भारतीय नेतृत्वाने स्वीकारला त्याचं नाव आहे डॉक्युमेंट ऑफ असोसिएशन, सहकार्य. त्या कराराचा अर्थ हा आहे की भारतीय नेतृत्वाने मान्य केलं हैदराबाद संस्थान वेगळं, त्याचं लष्कर वेगळं, त्याचं परराष्ट्र धोरण वेगळं. आपल्याला माहित नसतं त्यामुळे ऐकायला आश्चर्य वाटणार आहे की 47 साली स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा त्यावेळच्या राजकीय नेतृत्वाने मान्य केलं होतं की हैदराबादची सेना स्वतंत्र असेल, निजामाचा झेंडा स्वतंत्र असेल, त्याला वेगळं परराष्ट्र धोरण ठेवायला परवानगी आहे, अंतर्गत सुरक्षिततेसाठी तो म्हणेल ते करायला हे सगळं मान्य केलं होतं. तेवढं ऐकून जर निजाम गप्प बसला असता तर आज भारताच्या करेक्टमध्ये आणखी एक पाकिस्तान दिसलं असतं. आमचं राष्ट्र काय याविषयी ज्यांच्या भोंगळ कल्पना होत्या त्यांच्या कृपेने दिसला असता आणखी एक मध्ये राष्ट्र. पण आमच्यावर दोन उपकार झाले. एक म्हणजे हा निजाम जास्ती लोभी निघाला. तो जर मिळाला त्याच्यावर थांबला असता तर ते वेगळं राष्ट्र म्हणून कंटिन्यू झालं असतं. निजामानी भारतीय विमानांना हैदराबाद संस्थानच्या हवेतून जायला बॅन घातला. तो मान्य करून चेन्नई म्हणजे त्यावेळचं मद्रास, तमिळनाडूकडे जाणारी भारताची उत्तरेकडनं येणारी विमानं हैदराबाद संस्थानला वळसा घालून जायला लागली. म्हणजे हे आंतरराष्ट्रीय संबंध झाले. निजाम आणि भारत सरकार म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. तुमच्या हवेतून आमचं विमान जाऊ द्यायचं का नाही हे तो सांगणार, आणि ते आम्ही मान्य केलं होतं. पण निजामानी स्वतंत्र युनायटेड नेशन्सचं सदस्यत्व मागितलं आणि रजाकार या नावाखाली त्यांनी भारताच्या मराठवाडा प्रदेशामध्ये आणखीन घुसून सामान्य जनतेवर अत्याचार करायला, सक्तीने धर्मांतर घडवून आणून त्यांना मुसलमान करायला म्हणून हे एक सैन्य तयार केलं आणि त्यांना मराठवाड्यात घुसवलं. मग मात्र त्याविरुद्ध प्रतिकार चालू झाला. पंडितजी गेलेले होते परदेशात. कॅबिनेट बैठकीचं नेतृत्व करत होते सरदार पटेल. ते नाहीत याचा फायदा घेऊन 15, 16 आणि 17 सप्टेंबर 1948ला सरदार पटेलांनी हैदराबाद संस्थानमध्ये सैन्य घुसवलं. पण ते सरदार पटेल असल्यामुळे त्यांनी त्याला सैनिकी कारवाई नाव नाही दिलं, त्यांनी त्याला नाव दिलं पोलिसी कारवाई. सैनिकी कारवाई दुसऱ्या देशावर होत असते. आमच्या देशातला प्रश्न निर्माण झाला आणि इलाजच उरला नाही तर करावी लागते, त्याला पोलिसी कारवाई म्हणावी लागते. सरदार पटेलांच्या त्या कृपेने 17 सप्टेंबर 1948 तारीख विसरू नका, स्वातंत्र्य मिळाल्याच्या 13 महिने नंतर आहे. ते 13 महिने हैदराबाद वेगळं होतं, पण निदान ते एकरूप तरी झालं. उरलं ठसठसत काश्मीर. राजा हिंदू शिखांच्या साम्राज्याशी 19व्या शतकाच्या मध्याला लढताना म्हणजे महाराजा रणजित सिंग याचा मृत्यू 1839. त्यावेळेला सतलजचा तह होता आणि महाराजा रणजित सिंग आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात ठरलं होतं की सतलजच्या दक्षिणेला महाराजा रणजित सिंगनी यायचं नाही, सतलजच्या उत्तरेला ईस्ट इंडिया कंपनीने जायचं नाही. ते महाराजा रणजित सिंगच्या मृत्यूची वाट पाहत होते. तो 1839 साली मृत्यू झाला. वारसा हक्कावरनं आपसात लढाया चालू झाल्या. शिखांची बदफैली निघाली. एक राजपुत्र ब्रिटिशांनाच सामील झाला. तो जाऊन लंडनला राहिला. त्याला लंडनला बाई, बाटली, व्यसनांच्या सकट सगळं पुरवण्याची ईस्ट इंडिया कंपनीने व्यवस्था केली. त्याचं तारुण्य बरबाद नासून गेलं. लढायची इच्छा संपलेलं राजकीय नेतृत्व. शिखांचा पराक्रम होताच. 1848 मध्ये 3 लढायांच्या मध्ये शीख साम्राज्य संपलं. 3 लढाया. जसं मराठ्यांचं साम्राज्य 3 लढायात संपलं. 3 लढाया. एक इथे पुण्याच्या संगमावर झालेली, दुसरी नगरच्या रस्त्याला निघालो तर कोरेगाव भीमा म्हणून ठिकाण लागतं ते, तिसरं आणखीन पुढे आष्टी. 3 लढायात बलाढ्य पराक्रमी असलेलं 51 पराक्रमी. किती पराक्रमी, किती पराक्रमी. वेळेअभावी एकच उदाहरण ऐकून ठेवा. शिंदेच्या फौजेचा ज्यांनी पराभव केला, महादजी शिंदे गेलेले होते. अमृतराव शिंदे म्हणून सरदार. 2 लढायांच्या मध्ये शिंद्यांचा पराभव झाला. शिंदे वेगळे लढले, भोसले वेगळे लढले, पेशवे उशिराच लढाईला उभे राहिले वेगळे लढले. त्रिंबकजी डेंगळे वेगळा एकटा लढला, पकडला गेला आणि ब्रिटिशांच्या कैदेमध्ये मेला. बडोद्याचे गायकवाड लढलेच नाहीत. पण ही जी शिंद्यांच्या फौजेची लढाई झाली ह्याच्या 2 लढाया झाल्या. एक नगर आणि दुसरी लासवारी.
महादजी शिंदेंच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे शिंदेंची ही फौज आधुनिक होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या तोडीस तोड होती. या दोन लढायांच्या मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं नेतृत्व करणारा जो ब्रिटिश सेनापती आहे त्याचं नाव आहे आर्थर वेलस्ली. आर्थर वेलस्ली म्हणजे कोण? तर नंतर युरोपमध्ये नेपोलियनचा ज्यांनी पराभव केला तो ड्यूक ऑफ वेलिंग्टन म्हणजे आर्थर वेलस्ली. त्यांनी युरोपमधला बलाढ्य समजला जाणारा सम्राट नेपोलियन, अजिंक्य समजला जाणारा नेपोलियन, त्याचाही त्यांनी पराभव केला. आणि लासवारी आणि नगरच्या लढाईमध्ये त्यांनी मराठ्यांच्या फौजेचा पराभव केला. पंतप्रधान झाला ड्यूक ऑफ वेलिंग्टन नंतर, आणि पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की मला वॉटरलू पेक्षा लासवारीची लढाई अवघड गेली. अजिंक्य समजल्या जाणाऱ्या नेपोलियनची जी लढाई जिंकली त्याच्यापेक्षा जास्त अवघड शिंद्यांची मराठ्यांची जी फौज होती त्याच्याशी गेली. कच्चं होतं, कचकड्याचं होतं, कच खाणारं होतं ते आमचं राजकीय नेतृत्व होतं. हारावं लागलं, 150 वर्ष गुलामी काढावी लागली. आत्ता स्वातंत्र्य त्याच्यात नव्हतं. आम्हाला स्वातंत्र्याचं मोल कळल्यासारखे वागत नाही आम्ही, समाज म्हणून नाही, नेतृत्व म्हणून नाही. पण काश्मीरच्या राजाला वेगळं काश्मीर करायची इच्छा होती, कारण त्याच्या पूर्वजांनी हे शिखांचं साम्राज्य बुडवायला ईस्ट इंडिया कंपनीला मदत केली होती. तो डोगरा जमातीचा राजा होता. त्यामुळे शिखांचं साम्राज्य डुबल्यानंतर हा जम्मू काश्मीर हा जो भाग आहे हा डोगरा राजा, त्यावेळच्या राजाचं नाव गुलाब सिंग, 1850च्या आसपास त्याला दिलं. तिथपासून पुढे त्यांचं राज्य चालू राहिलं. स्वातंत्र्य मिळताना होता राजा हरिसिंग, त्याला भारतातही यायचं नव्हतं, पाकिस्तानमध्येही जायचं नव्हतं. मोहम्मद अली जिनांचा आग्रह होता की पाकिस्तानमध्ये सामील व्हा, तुम्हाला अंतर्गत स्वायत्तता देतो, पण महाराजा हरिसिंगला ते मान्य नव्हतं. पुन्हा थोडी घाई नडली पाकिस्तानची, ती म्हणजे काश्मीर बळकवण्यासाठी म्हणून पुन्हा नाव रजाकारच. रजाकार ह्या शब्दाला इस्लाममध्ये किंवा उर्दू, पारशी, पर्शियन, अरेबिक भाषेत मूळ अर्थ आहे तो चांगला आहे बरं का. खरं म्हणजे रजा म्हणजे सेवा, धर्माची सेवा करणारे, ही संकल्पना सगळ्या धर्मांच्या मध्ये आहे. तसे रजाकार, पण नावाला रजाकार, शिरायचा आणि जनतेवर अत्याचार करायचे असे रजाकार. म्हणजे रजाकार नावानी, खरं म्हणजे पाकिस्तानी सैन्यच मोहम्मद अली जिनांनी काश्मीरमध्ये घुसवलं. ते जसे पुढे सरकायला लागले तसं हा राजा हरिसिंगचा प्राण वरखाली व्हायला लागला. त्यांनी भारत सरकारकडे मागणी केली की तुमची मदत द्या. पुन्हा एकदा सुदैवानी सरदार पटेल होते, त्यामुळे त्यांनी राजा हरिसिंगपाशी आग्रह धरला की भारतातल्या सामिलीकरणावर सही केलीस तर भारतीय लष्कर येऊन तुला सोडवेल. हा शेवटच्या क्षणापर्यंत नाही म्हणत होता. एक दिवस असा आला 1948च्या जानेवारी महिन्यातला की आत्ता जो पाक व्याप्त काश्मीर आहे, 3 प्रदेश आहेत, हुंजा, स्कार्दू आणि गिलगिट, हे तर गेलेलेच होते. पण बारामुल्ला सेक्टरमधून हे रजाकार आतमध्ये शिरलेले श्रीनगरमध्ये आले. श्रीनगरचं रेडिओ स्टेशन त्यांनी ताब्यात घेतलं. असा एका मधल्या टेकडीवर राजवाडा आहे, त्याला वेढा घातलेला होता. एअरपोर्ट फक्त कसाबसा शिल्लक होता. आणि राजा हरिसिंगनी गुडघे टेकले. आणि सरदार पटेलांचे जे दूत महाजन नावाचे आणि गिरजाशंकर वाजपेयी हे त्यावेळचे आपले फॉरेन सेक्रेटरी हे श्रीनगरमध्ये तळ देऊन होते आणि राजा हरिसिंगला सांगत होते सामिलीकरणाच्या करारावर सही कर तर भारतीय सैन्य येईल. ज्या वेळेला श्रीनगरचा हा फक्त एअरपोर्ट सोडून उरलेला भाग जणू घेतलेला आहे, आता जर श्रीनगर पडलं तर हातातनं काश्मीर गेला, तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला अशी स्थिती होऊन बसणार. म्हणून राजा हरिसिंगनी भारताच्या सामिलीकरणावर सही केली. त्यावेळेला दिल्लीहून भारताची विमानं निघाली. 3 दिवस 3 रात्र. पहिली जी टीम पोचली भारतीय लष्कराची ती एक कुमाओ रेजिमेंट, आणि तिचा सीओ म्हणजे कमांडिंग ऑफिसर होता कॅप्टन सोमनाथ शर्मा. 300 जण विमानाने पोचले. विमानाने त्यांना का जावं लागलं हे लक्षात घ्या की आत्ताचा भारतातून जम्मू मार्गे बनिहाल पास, काराकोरम रेंजेस, बनिहाल पास मधलं सगळ्यात शिखराला भुया एक बोगदा आहे, त्याचं नाव नेहरू टनेलच आहे, आणि त्या जागेचं नाव पटनी टॉप. तिथून उतरतो तो श्रीनगर व्हॅलीमध्ये रस्ता उतरतो. हा रस्ता त्यावेळी अस्तित्वातच नव्हता. त्यावेळेला श्रीनगरकडे जाण्याचा मुख्य रस्ता इस्लामाबाद, पाकिस्तानमधून मुझफ्फराबाद, मग डोमेल नावाचं ठिकाण, आणि तिथून तो श्रीनगरला उतरत यायचा. त्यामुळे भारतीय लष्कराला जायला रस्ता नव्हता, तो नंतर झाला. विमानाने पाठवायचं होतं. आणि ती जी त्यावेळची स्थिती डिसेंबर जानेवारी म्हणजे बर्फाचे दिवस आहेत, धुकं असतं,
हेलिकॉप्टर्स किंवा विमानं सुद्धा जायला अवघड येतात. याच्यात पहिले भारतीय 300 सैनिक पोहोचले आणि त्यांनी 3 दिवस 3 रात्र फक्त विमानतळ लढवला. कारण विमानतळ ताब्यात राहिला तर उरलेले भारतीय जवान येऊ शकतील. त्या लढाईमध्ये स्वतः कॅप्टन सोमनाथ शर्मा मारला गेला. स्वतंत्र भारताचं पहिलं परमवीर चक्र म्हणजे लष्करातला सर्वोच्च पराक्रमाचा सन्मान कॅप्टन सोमनाथला मिळालेला आहे. काश्मीर वाचलं. 1948 ची लढाई काश्मीर वाचलं. पण 65 काश्मीरवरनच, 71 झालं बांगलादेशवरनं. पण ठरलेलं होतं की यायचं. खरं म्हणजे योजना त्यावेळेला ही होती की 16 डिसेंबर 1971ला पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश झाल्यानंतर सैन्य एअरलिफ्ट विमानाने आणायचं पश्चिम सीमेवर आणि लगे हा त्याच वेळेला पाकव्याप्त काश्मीर तो आपल्या ताब्यात घ्यायचा. 48च्या लढाईच्या वेळेला हा जानेवारी महिन्यातला एक दिवस असा आहे की ज्यावेळेला भारताचे त्यावेळेचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ लष्कर प्रमुख जनरल करियप्पा हे पंडितजींना सांगत होते की आम्हाला फक्त 48 तास अजून द्या, काश्मीर मोकळा करतो. पण पंडितजींचा युनायटेड नेशन्सवर विश्वास होता. त्यांनी युनायटेड नेशन्सकडे हा विषय मांडला. आहे असं थांबा असं रिझोल्युशन युनायटेड नेशन्सनी पास केलं. त्यामुळे युद्धबंदी झाली. ज्या सीमा ज्या सैनिक जे जिथे होते तिथे थांबले. त्यामुळे आता आपण भारताचा नकाशा जेव्हा पाहतो तेव्हा हे कधीही विसरू नकोत की असा वरचा जो काश्मीर दाखवला जातो त्याचा पाकिस्तानच्या बाजूचा इकडचा 1/3 आणि अक्साई चीनचा प्रदेश म्हणतात तो चीनच्या बाजूचा आणखीन छोटासा भाग हे प्रत्यक्ष भारताच्या ताब्यात नाहीत. ते पाकिस्तानच्या ताब्यात असलेले 3 भाग म्हणजे हुंजा, स्कार्दू आणि गिलगित. आणि मग पाकिस्ताननी हा जो पाकव्याप्त काश्मीरचा भाग होता तो नंतर एक भाग चीनला देणगी म्हणून दिला. आणि मग चीननी त्या भागामध्ये इस्लामाबादहून तिबेटची राजधानी ल्हासाला जाणारा एक हायवे तयार केलाय. त्या हायवे तो किती रुंदीचा हायवे आहे, हिमालयाच्या भागातनं जाणारा. एका वेळी 4 रणगाडे दणदणत त्याच्यावरनं जाऊ शकतील एवढ्या रुंदीचा हायवे. तो भारताच्या उरावर परमनंट धोका आहे. पण त्यामुळे 48 साली अशी लढाई थांबली बारामुल्ला सेक्टरच्या पुढे. आता पाकव्याप्त काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न आणि सिमला करार कितीही ठरलेला असो, आजच्या तारखेचं चित्र आहे आता की काश्मीर हा केवळ भारत आणि पाकिस्तान मधला म्हणजे 2 देशांच्या मधला संबंध ठेवणं अवघड जाणार आहे. कारण जगाच्या पाठीवरचा आता काश्मीर हा सगळ्यात प्रक्षोभक विषय मानला जातो. जगात जे विषय चालू आहेत, युगोस्लाविया, बोस्निया हर्झगोविना, चेचन्या, पॅलेस्टाईन, ईस्ट तिमोरचा प्रश्न, फिलिपिन्सचा प्रश्न, एल सल्वाडोर, कुठले घ्या दुनियेच्या पाठीवरचे जे संघर्ष चालू आहेत यामध्ये आज काश्मीर हा सगळ्यात गरम सगळ्यात प्रक्षोभक मानला जातो. याचं कारण हा एकच लढा असा आहे की ज्याच्यातले 2ही शत्रू देशांच्याकडे अण्वस्त्र आहेत. जर यांच्यामध्ये लढाई पेटली आणि कोणता तरी एका देशाची पाठ भिंतीला लागली तर शेवटचा उपाय म्हणून का विना त्या अण्वस्त्राचा वापर करतील. मग अण्वस्त्र हा 2 देशांमधला प्रश्न राहत नाही कारण त्याच्या रेडिएशनचा परिणाम जगावर असतो. मग जग पण मध्ये येणार. त्यामुळे आता हा परवेज मुशर्रफ हा जॉर्ज बुशच्या पदराला धरून असतो. IAS ऑफिसरचं तर ट्रेनिंग असतं आर्मी बरोबर. ते मी मागून घेतलं होतं. काश्मीर सेक्टर कुपवाडा सेक्टर मध्येच माझं ट्रेनिंग झालं होतं. ब्रिगेड 161चं युनिट म्हणतात ते म्हणजे 18GR. 18GR म्हणजे गोरखा रेजिमेंट. गोरखा रेजिमेंटची 18GR. 28GR चे कमांडिंग ऑफिसर होते फील्ड मार्शल मानेक शहा. 18GR मधलं जास्ती प्रसिद्ध नाव आहे सुभाष घिसिंग, जो पुढे स्वतंत्र दार्जिलिंगसाठी लढला. मग त्यांनी मान्य केलं आता दार्जिलिंगचं हिल काउन्सिल वेगळं आहे, त्याचा अध्यक्ष सुभाष घिसिंगच आहे.